घड्याळाचा काटा वेगाने फिरतोय आणि वेळ संपत आलीये अशी एक क्षणभर कल्पना करूया. एखादी गोष्ट जर सगळीकडे अगदी सहज मिळत असेल तर तिची काहीच किंमत वाटत नाही, बरोबर? पण आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या खरेदीच्या सवयींवर आणि निर्णयांवर पूर्णपणे कंट्रोल ठेवते. यालाच सायकोलॉजीमध्ये द स्कार्सिटी इफेक्ट किंवा दुर्मिळतेचा प्रभाव म्हणतात. हा असा प्रभाव आहे ना, ज्यामुळे एखादी अगदी साधी गोष्टसुद्धा अचानक अतिशय मूल्यवान वाटायला लागते. फक्त 2 शिल्लक हे शब्द वाचायला अगदी साधे आणि रोजच्या पाहण्यातले वाटतात, पण ऑनलाईन शॉपिंग करताना हे वाचताच आपल्या मेंदूमध्ये अचानक धोक्याची घंटा कशी वाजते हे पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग आहे. हे शब्द आपल्या लॉजिकल आणि शांत विचारांना पूर्णपणे बाजूला सारतात आणि मेंदूला थेट एका पॅनिक मोडमध्ये ढकलतात. म्हणजे तिथे विचार करण्यापेक्षा पटकन ॲक्शन घेण्याची घाई जास्त असते. आणि याचंच एक उत्तम उदाहरण आता आपण बघूया. समजा बाजारात एक साधारण पांढरा बूट 3000 रुपयांना मिळतोय. त्याकडे कोणी विशेष लक्ष देणार नाही. पण त्याच बुटावर जर लिमिटेड एडिशन असा टॅग लावला तर काय होतं? अचानक लोक रांगा लावतात, भांडतात आणि त्यासाठी जास्तीचे पैसे मोजायलाही तयार होतात. बूट तोच आहे, त्याचं डिझाईन तेच आहे, पण फक्त ती वस्तू लिमिटेड असल्यामुळे तिची किंमत वाढल्याचा आणि ती मिळवणं अत्यंत गरजेचं असल्याचा भास निर्माण होतो. आता हे असं का होतं याची पाळेमुळे समजून घेण्यासाठी आपल्याला मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात जावं लागेल. 10,000 वर्षांपूर्वी अन्न आणि पाणी खरोखरच दुर्मिळ होतं. जो दुर्मिळ वस्तू मिळवेल तोच जिवंत राहील, हा निसर्गाचा अगदी साधा नियम होता. आजच्या आधुनिक जगात अन्न आणि पाणी सहज उपलब्ध आहे, पण आता त्याची जागा स्मार्टफोन आणि मोठ्या कॉन्सर्टच्या तिकिटांनी घेतली आहे. हा आपला एक अत्यंत प्राचीन असा सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट आहे जो आपल्या मानसिकतेत आजही खोलवर रुजलेला आहे. आजकाल आपल्याला जगण्यासाठी जंगलात जाऊन अन्नाची शिकार करावी लागत नाही. तरीही मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की तो आजच्या काळातल्या या लिमिटेड एडिशन वस्तूंना किंवा ऑफर्सना जगण्यासाठी आवश्यक असलेली एखादी दुर्मिळ साधनसंपत्ती मांडण्याची मोठी चूक करतो. म्हणजे विचार करा, आपला मेंदू एका स्मार्टफोनच्या सेलला अक्षरशः अस्तित्वाची लढाई समजतो. जगण्याची ती धडपड आता नसली तरी मेंदूतली ती धोक्याची सिस्टम आजही तशीच काम करते. आधुनिक कंपन्या या मनोवैज्ञानिक कमकवतेचा कसा हुशारीने वापर करतात हे त्यांच्या भावनिक ट्रिगर्सवरूनच लगेच लक्षात येतं. आज रात्री सेल संपेल, फक्त 2 जागा शिल्लक किंवा इन्व्हाइट ओन्ली हे शब्द कधीच चुकून किंवा योगायोगाने निवडलेले नसतात. हे शब्द आपल्यात कृत्रिम दुर्मिळतेची जाणीव निर्माण करतात आणि घाईघाईने निर्णय घेण्यास आपल्याला भाग पाडतात. हे सगळे टप्पे पाहताना आपल्याला पुण्यातली तुळशीबाग किंवा मुंबईतल्या दादर मार्केटमधली दिवाळीची ती प्रचंड गर्दी नक्कीच आठवेल. तिथे काय होतं? पहिल्यांदा दुर्मिळता निर्माण होते, त्यानंतर येथे ती खरेदीची तातडी, आजूबाजूची प्रचंड गर्दी आणि शेवटी लॉजिकल विचारांचा होणारा पूर्णपणे अंत. या सगळ्या गोंधळात आणि वातावरणात शांत विचारांपेक्षा भीती आणि घाईच जास्त वेगाने वस्तूंची विक्री करतात. जेव्हा दुर्मिळता, वेळेची मर्यादा आणि लोकांची गर्दी एकत्र येते तेव्हा एका फ्लॅश सेलच्या वेळी आपल्या मेंदूचा तार्किक विचार करणारा भाग फक्त 10% आकुंचन पावतो आणि उरलेला 90% भाग हा केवळ भावनिक घाई आणि पॅनिकने भरलेला असतो. म्हणूनच आपण सेलमध्ये गरज नसतानाही खरेदी करतो. आता ह्या विश्लेषणात आपण एका नव्या दृष्टिकोनाकडे वळूया. सामान्य वस्तू आणि प्रीमियम वस्तू यांची तुलना केली तर लक्षात येईल की अस्सल देवगडचा हापूस आंबा किंवा हातमागावर विणलेली एखादी दुर्मिळ पैठणी साडी यांचं मोल इतकं जास्त का असतं? कारण त्यांची उपलब्धता निसर्गतःच किंवा त्यांच्या निर्मिती प्रक्रियेमुळे खूप मर्यादित असते. आणि हीच मर्यादित उपलब्धता समाजात एक वेगळा दर्जा आणि मोठी प्रतिष्ठा निर्माण करते. लक्झरी ब्रँड्स याच तत्वाचा अतिशय अचूक वापर करतात. मोठ्या ब्रँड्सच्या वस्तू मिळवण्यासाठी नेहमी कित्येक महिन्यांची वेटिंग लिस्ट का असते? कारण जर ती महागडी वस्तू रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येकाला सहज मिळू लागली तर तिचं लक्झरी असण्याचं मूल्य एका सेकंदात संपून जाईल. दुर्मिळ वस्तूंची मालकी ही केवळ एक खरेदी नसते, तर ती समाजात एका प्रकारच्या सोशल पॉवरचा, एका सत्तेचा आभास निर्माण करते. पण जेव्हा प्रत्यक्ष भौतिक वस्तूंपेक्षा अनुभव दुर्मिळ होऊ लागतात तेव्हा नेमकं काय होतं? आता हा स्कार्सिटी इफेक्ट फक्त दुकानातल्या किंवा ऑनलाईन शॉपिंगपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. तो सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या रोजच्या जीवनात, जीवनशैलीत आणि अनुभवांमध्येही अत्यंत खोलवर शिरला आहे. इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फोमो किंवा फिअर ऑफ मिसिंग आउट. कुठेतरी काहीतरी भारी घडतंय आणि आपण तिथे नाही आहोत, ही जी चिंता असते ना, ती आजच्या काळात एका साथीच्या रोगासारखी पसरली आहे. व्हायरल होणारे व्हिडिओ आणि मित्रांचे ट्रॅव्हल रील्स यामुळे एक प्रकारची मानसिक चिंता निर्माण होते. इथे लोक वर्तमानाचा आनंद घेण्यापेक्षा आपलं काहीतरी राहून तर जाणार नाही ना, याच भीतीने जास्त ग्रासलेले असतात.
या सायकोलॉजिकल खेळाची ही एक अतिशय डार्क बाजू आहे. जेव्हा सतत अशा दुर्मिळ संधी किंवा लक्ष वेधून घेणाऱ्या गोष्टींचा भडीमार होतो तेव्हा मानवी मेंदू एका सर्व्हायव्हल मोडमध्ये जातो. यामुळे शांतपणे निर्णय घेण्याची क्षमता खालावते आणि विचार न करता घाईने कृती करण्याची म्हणजे इम्पल्सिव्ह वागण्याची प्रवृत्ती प्रचंड वाढते. सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे मानवी नातेसंबंधांमध्येही हाच दुर्मिळतेचा नियम तंतोतंत लागू होतो. ही अतिशय विचित्र पण खरी मानवी प्रवृत्ती आहे की जे लोक कायम उपलब्ध असतात त्यांची अनेकदा किंमत वाटत नाही. पण जेव्हा एखादी व्यक्ती भावनिकदृष्ट्या दुरावते किंवा कमी उपलब्ध असते तेव्हा त्यांच्याबद्दलचं आकर्षण अचानक वाढतं. प्रतिबंधित प्रवेश किंवा कमी उपलब्धतेमुळे नात्यांमध्येही एक प्रकारची ओढ निर्माण होते. थोडक्यात सांगायचं तर मानवी मानसशास्त्र हे या दुर्मिळतेशी अगदी घट्ट जोडलेलं आहे. रस्त्यावरच्या गर्दीने भरलेल्या बाजारापासून ते मोबाईलवर इग्नोर केलेल्या मेसेजपर्यंत कोणतीही गोष्ट ज्या क्षणी कमी उपलब्ध होते किंवा निसटून चालल्यासारखी वाटते अगदी त्याच क्षणी तिचं महत्त्व आभासीरित्या प्रचंड वेगाने वाढतं. आपण या विश्लेषणाच्या अंतिम आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आता थोडा वेळ थांबून या सर्वांमागे दडलेल्या एका सखोल तात्विक प्रश्नाचा विचार करूया. खरोखरच दुर्मिळतेमुळेच जीवनाला अर्थ प्राप्त होतो का? हा विचार खरोखरच खूप खोल आहे. मानवी आयुष्य खूप मौल्यवान वाटतं कारण माणसाला मिळालेला वेळ हा मुळातच मर्यादित आहे. आयुष्यातले दुर्मिळ क्षण, आपल्या आयुष्यात येणारी काही खास माणसं आणि हे आयुष्यच, हे सर्व मूलभूतपणे महत्त्वाचं आहे कारण ते कधीतरी संपणार आहे. वेळेची हीच दुर्मिळता जीवनाला अमूल्य बनवते. कदाचित माणूस अशा गोष्टींच्या मागे धावतो ज्या अर्थपूर्ण आहेत म्हणून नाही, तर त्या तात्पुरत्या आहेत म्हणून. हा विचार अस्तित्वाला स्पर्श करणारा आहे. आजच्या आधुनिक बाजारपेठेतील खरेदीच्या घाईपासून ते मानवी आयुष्याच्या क्षणभंगुरतेपर्यंत हा विचार आपल्याला एक नवीन दृष्टी देतो. ही जाणीव काही क्षण अशीच मनात राहू द्या. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या मोठ्या ऑनलाईन फ्लॅश सेलमध्ये घाईघाईने खरेदी करण्याची इच्छा निर्माण होईल तेव्हा एक महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारणं गरजेचं आहे. ही वस्तू खरंच मौल्यवान आहे का, की ती फक्त कमी उपलब्ध असल्यामुळे मौल्यवान वाटत आहे? हा एक साधा प्रश्न एका मानसिक पॉज बटनसारखा काम करेल आणि अनावश्यक खरेदीपासून नक्की वाचवेल. या विश्लेषणाचा मुख्य सारांश असा आहे की आधुनिक मार्केटिंग फक्त उत्पादने विकत नाहीत तर ती काहीतरी मिस होण्याची भीती विकते. एकदा का मेंदूचा हा खेळ समजला की कंपन्यांनी निर्माण केलेल्या दुर्मिळतेचा हा खोटा मुखवटा पूर्णपणे गळून पडतो आणि गोष्टींकडे पाहण्याचा एक अतिशय स्पष्ट दृष्टिकोन मिळतो. या विश्लेषणामधून नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. पुढच्या वेळी आपण कन्फर्मेशन बायस या आणखी एका अत्यंत रंजक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे माणसाचा स्वतःच्याच मतांवर एवढा ठाम विश्वास का असतो हे उलगडेल. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि शेअर